नमस्कार अध्यक्ष साहेब. हो नमस्कार. आज आपण आहोत तळेरान गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष शंकर गोळे सरांसोबत. सर, गावामध्ये दारूबंदीचे तुम्ही त्या दिवशी मोर्चे काढले, तर त्यानंतर काय झालं? मोर्चे काढण्याची कारण अशी होती, आपण बघितलं युट्यूबला खोलेवाडीच्या सारख्या ठिकाणी त्या बायांनी जो आंदोलन केली, परत इंडियन ठिकाणी जी आंदोलनं केली, त्याच्यानंतर आमच्या गावातल्या काही तरुणांनी घरात बसून टाईप करायचा मोबाईलवरती दारूबंदी झाली पाहिजे बाबा त्यांचा विषय चांगलाच आहे, पण आमचा प्रयत्न हे म्हणजे आताच नाही तर जसं मी तंटामुक्ती अध्यक्ष झाले होते तेव्हापासून आमच्याकडे सगळे आपलं हे आहेत. म्हणजे आम्ही जे आपलं म्हणजे तिकडे कळवलं होतं याला कोथरूड पोलीस स्टेशनला, परत हारणगावला राजे उत्पादन शुल्काला, तर त्यांनी काय तशा प्रकारे काय एवढ्या चांगल्या कारवाई आपल्या मानव असे म्हणजे केल्या नाहीत. आमच्या गावातल्या काही महिलांनी असे म्हणजे आपलं पुढे येऊन महिलांचं संघटन करून आम्ही त्यांच्या सोबत होतो, चांगल्या प्रकारे काम केलं इथं गावामध्ये. आणि झाले त्याच्यानंतर महिनाभर इकडे तिकडे जरा ती दारू ही बंद झाली आणि पुन्हा चालली. आजची परिस्थिती इतकी ती पुन्हा तिथं आली बुवा, इकडल्या गावांमध्ये असं मोठ झालं, तिकडे गाव मी टेज आलो आम्ही अंजवाडीच्या, आणि तिथं सांगितलं का जे पत्रकारांनी मग दाखवलं व्हिडिओ, शेवटी आपल्या समाजाची त्यांनी थोडी जाते ना, म्हणजे आपल्या बाया जाणार ते दारू धंदे देणार, शिवाय देणार, बोलणार, आणि समाजामध्ये ते आपली विचार बघतात. आणि ते करून नाही काय होते तेवढ्या फक्त आपलं 15 दिवस इकडे तिकडं थांबतंय, पुन्हा तेच मग हे चौदायाचं काम आहे ना उन्नकरण. म्हणून आम्ही असं ठरवलं का यांना पहिल्यांदा जाऊ आपण आणि एका आपलं चांगल्या प्रकारे समज देऊ बाबा इकडे तिकडे युट्यूबवर टाकण्यापेक्षा तुम्ही हे धंदा थांबवा, तुम्ही दुसरा धंदा काय करायचा असेल तर ते सांगा. तशा प्रकारे आम्ही शासनाकडून किंवा काही आपल्या ग्रामपंचायतीकडून एखादा तुम्हाला काय सहकार्य करतो आम्ही आपलं नाही का करू. मग असं करताना मग तानाजी कारबळ असेल, रामदास कोरडे असेल, कारबळ असेल, तिथं हरिदास नाडेकर असेल, त्यांना जाऊन सांगितलं ही बुद्धाची आपलं कारबळ हे दारूधंदेवाले आहेत. हा हो, ही दारूधंदेवाले आहेत. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही थांबवा, तर मग तानाजी कारबळला सांगितलं हो थांबवले, आजपासून माझा धंदा मी करतो बंद. तिथंच आमचा ठरला का तानाजी कारबळ इतकं चांगला निर्णय घेत असेल तर आपण त्याच्यावाला सत्कार सुद्धा करू आणि त्याला एक चांगला एखादा दुसरा धंदा करायचा असेल त्याला आपण सहकार्य करू. त्याच्यानंतर मग ते म्हणजे असं प्रत्येकाला सांगितलं. परंतु हरविदास नाडेकर हे आख्या पोरांमध्ये ना दवाखान्यावर कशी म्हटलं फगू म्हटला, फगू मी आपण बंद करतो असं काय म्हटलं नाही, फगू म्हटला. फगू म्हटल्याच्या नंतर तरी त्याला सांगितलं तिथल्या पोरांनी जाता कारभार त्यांनी मला थांबव नाही. त्याच्यानंतर त्यांना पुन्हा धंदा चालूच केला, इथंच राहतोय. आता गावातले काही असे म्हणजे असतातच लोक तुझ्या तिथं धंदा चालू आहे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणजे कुठेतरी आपला त्यांना ते हे करत असाय नाही का, टोर्चर करत असाय अध्यक्षच्या तिथं धंदा चालू. त्यालाही मी ना सांगितलं. त्याच्यानंतर एक माझ्याकडे तर आपला तक्रार आली इथं का आमच्या इथं आपला चोरी झाली. त्याच्यामध्ये असं म्हणलं का तो माणूस हरविदास नाडेकरच्या आपलं पियाला म्हणजे आपलं पियाला आलता दारू पियाला. त्याच्यानंतर मग चोरी झालेला तो माणूस होता आणि ज्याला चोरी केली त्याला समक्ष आणला आम्ही इथं बोलावून आणि म्हणलं काय रे बाबा तू इथे चोरीच करायला आलता का? तर नाही म्हणलं मी इथे आपल्या हरविदास नाडेकरच्या दारू पेलो आणि त्या हेशेमध्ये काही मला कळलं नाही, मी इथं सिंधाबाईच्या शिरालो आणि चमच्यान काय काय होता ते आपलं येऊन गेलो. बरं चोरी कंची केली चमचे आणि कळती म्हणजे काय का असणार शेवटी चोरीच आहे ना. मग त्याच्यानंतर मग त्या हरविदासला आम्ही समज दिली. हरविदास इथं आपल्या इथं आपलं किंवा घरामध्ये पाणी म्हणजे पिण्याचं पाणी गाडीतील सगळं ह्याला तिथं येतात पाण्याला. आणि ही जी दारू पिणार आहेत ती अतिशय आपलं खराब असतात लोक, त्यांच्या तोंडातून कसं आपला शब्द निघतात घाण असं नाही का, घाणेरडा शब्द निघतात. आणि त्या महिला तिथं जरा आपलं
म्हणजे मला त्यांच्या थोडं नाही का म्हणतो त्याला आपलं खुश नाही वाटत ना, नाही का दासदेव आणि त्यांना असं वाटतं असं. तरी पण यांना काही दारू बंदी केली नाही, दारू धंदा चालूच म्हणजे यांना ते आपल्याला बिस्लरी बाटल्या आणल्या, ते आम्ही खाल्ला पकडल्या, मी मोकळ्या बाटल्या जेव्हा मग नाही. त्याच्यानंतर आहे ना आम्ही काय केलं, 5 तारखेला आता थाटे साहेबांनी निवेदन दिलं उत्तर पोलीस स्टेशन, हा ते पोलीस स्टेशनला. आणि तिथून तिकडं आपलं हे नाही का हारणगावला उत्पादन शुल्क, हा त्यांना दिलं ते. मग तिने आपलं काल आलं त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणलं होतं का जर तुम्ही कुठली कारवाई केली नाही खूप पोषणाचा मार्ग आम्ही खाऊ नको म्हणून. आणि मग ते आले कालला आणि मला फोन केला, मग मी तिथे गेल्याच्या नंतर ते पुलावून खुर्ती आले आणि रोहिदास नारेकर असे लोक सांगतात का तिथून घरातून पाठीमागे गेला. म्हणजे जो दारू विक्रेता आहे तो मी किती मिनिटाचा फरक झाला, 2 मिनिटांमध्ये. आणि साहेबांनी मी तिथं पोहोचल्यानंतर ना साहेबांना विचारलं, साहेबांनी म्हटलं काय नाही का, ते म्हणजे यांच्या दाराला कुलूप आहे आणि रोहिदास नाटेकरला आम्ही कॉल केलता, तर तो म्हणतोय का मी तिकडं हे बाहेर आहे आणि आपलं घाट नाही का तिकडे येईन. पण म्हटलं असं नाही तिकडे त्याच्यावाली बहीण आहे देव तेवढ्याला. म्हटलं सर इथून दारला आपण गेले असेल तिकडे. तर असा प्रकार झाला का मी इथून खाली केलो आणि आमची गाडी गेली त्यांची आपल्या पोलिसांची. गाडी गेल्याच्या नंतर रोहिदास नाटेकर अर्ध्या तासानं तिथं आलता आणि घरातील दारूचा कॅन घेऊन ह्याचा फाल्याकडे दिला तिकडं मागे वाडीमध्ये, असं मला सांगितलं. म्हणजे मला फोन आला. मग आता याच्यावरती काय पुढे कारवाई असणार आहे तुमची? आता पुढं कारवाई असे का आता आम्ही नियमाप्रमाणे सांगून निवेदन देऊन आम्ही आता आपलं कंटाळलोय. तरी एकदा आपलं पुणे ग्रामीण जे आपलं पोलीस आयुक्त आहेत त्यांना आपलं निवेदन आमचं ठरले द्यायचं म्हणून असं. तर मग जर आता या गावामध्ये दारूचा धंदा जर थांबत नसतील तर आम्ही तो आपला पर्याय. आता तुम्ही त्या दिवशी मोर्चा काढलेला, दारूवाल्यांना समज दिली सगळ्या तुम्ही म्हणताय तळेरान गावामध्ये, आता ते 10 ते 12 दिवस होऊन गेले, मग त्याच्यानंतर सुद्धा चालू आहे अजून गावामध्ये? हो चालू. हा, मग आता त्याच्यानंतर पुढील कारवाई ठोस झाली पाहिजे अशी भूमिका? सध्या तरी ना म्हणजे तिकडे खालचे धंदे बंद येत पण आमचा जिथला धंदा चालू आहे. मग आता त्याच्यावरती काय कारवाई असणार आहे? कारण की आता चालूच आहे, तुम्हीच बोलताय चालू आहे, मग त्याला काय कारवाई करणार तुम्ही? कारण की आता काल तुम्ही बोलता उत्पादन शुल्क गावात येऊन गेलेत घरापाशी, सांगितलं त्याच्या घराला नोटीस लावले. त्याला आज तुमच्याकडे आहे का नोटीस ती त्याला जी दिलेली ती? आहे ह्याच्यामध्ये फोटो आहे मोबाईल मध्ये. ओके. त्याच्या तिथं चिटकवलंय दाराला. तर पोलीस पाटलाला सांगितलं होतं त्याला तुम्ही आपलं तिकडे आणा म्हणून हारणगावला. त्याला सांगितले फोटो चिटकवले का बाबा तू आम्हाला तिकडे भेटायला. ओतूर पोलीस स्टेशनला तुम्ही ज्या नोटीस दिल्यात आतापर्यंत किंवा काय पत्रव्यवहार केलाय ते देऊन किती दिवस झाले किंवा त्यांनी किती ऍक्शन घेतली, किती वेळा गावात आले? म्हणजे 5 नोव्हेंबर, म्हणजे 2-3 दिवस झाले फक्त. ओके. मग तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलाय पुन्हा? नाही साधला. तर काढलं तर ते आधी लोक ना, नंतर मग बघू आता बरं पुन्हा आता काय म्हणजे तू धंदा बंद करतो का नाही करतो. जर पुन्हा चालू केला तर आम्ही उपोषण करणार नाही. हा, तेच कारवाई नाही झाली तर तुम्ही 100% उपोषण करणार. म्हणजे किती दिवसाचा असणार आहे ते टाइम? धंदा चालू जर झालं तर, धंदा चालू झाला तर म्हणजे तळेरान गावात धंदा चालू झाला तर तुम्ही उपोषण करणार? म्हणजे त्याला जर ते आलते काढला साहेब जाधव साहेब म्हणून त्यांनी जर त्याला चांगला सांगितलं समज दिली त्यांनी जर धंदा पण ठेवलं तर पण समजा नाही का. आम्हाला त्याच्या प्रती दाखवू शकता का पोलीस स्टेशनला तुम्ही दिलेले? ओके.
आता तुम्ही कधी म्हणजे संपर्क करणार पुन्हा मग आता यांना पोलीस स्टेशनलाच? आता जर दारू धंदे जर चालू असतील हम्म. तर आम्ही पुन्हा एक त्यांना पत्र देणार डायरेक्ट, आम्ही आता कुपोषणाला बसते म्हणून. ओके, चालेल, धन्यवाद. असं